मग माझ्यावर नाही झाला अन्याय? अरे त्यांच्यातल्या प्रॉब्लेमची शिक्षा मला का? मी काय केलं होतं? हॉस्टेलमध्ये फेकून दिलं मला. त्या माझ्या बापाला एकतर अक्कल नव्हतीच, तो गेला दुसऱ्या बाईच्या मागे मागे. पण हिचं काय? हिला काय झालं होतं? ही आपल्यावर झालेला अन्याय सतत पुढे पुढे करतच राहिली. हिला होती ना माझ्याबद्दल आत्मीयता, मग कुठे गेली ती? बुलशिट. काय नाही ग, त्या दोघांनाही मी नकोच होतो. I was always the unwanted child. ओम तू काय बोलतोयस बेटा? नाही, मी खरंच सांगतोय. मी एक अडचण होतो त्यांच्यासाठी. कारण त्यांच्या रुटीन मध्ये मी कुठेच बसत नव्हतो ना. भावना वगैरे काही नाहीत ग, एक प्रॅक्टिकल निर्णय होता तो त्यांचा. तिला जाऊन सांगायला सांग त्या बाईला की मला आता माझी आई मिळाली. ओम हे बेटा, हे बघ, तुझ्या आयुष्यात मी आहेच ना. तुझ्या अवघड प्रसंगी मी तुझी साथ दिली, पुढे पण देणार आहे. बट शी इज युअर बायोलॉजिकल मदर. हा, म्हणून मुलगा म्हणून त्यांचाच हक्क आहे तुझ्यावर. कोण म्हणाला असं? ती म्हणाली का ग असं? हा, ती म्हणाली माझ्यावर हक्क आहे म्हणून? म्हणूच तर ते तिला कुणी म्हणू दे की त्यांचा माझ्यावर हक्क आहे, चायला नाही तिथेच मुंडी पिरगावून ठेवली ना तर बघ. शांत हो. अरे काय झालंय तुला? हा, अगं खरंच सांगतोय मी, त्यांनी तो हक्क गमावलाय ग बेजबाबदार वागून. ए मला सांग ना, तू आता का आलीस ग इकडे? का आलीस तू आता इथे? आजीचा हा क्रायसिस चालू आहे, तू तुझी सगळी कामं सोडून इथे आलीस का? काहीतरी ड्राईव्ह आहे ना, ओढ आहे ना तुला माझ्याविषयी? या बाईला कधीच नव्हता ओढा माझ्याविषयी. ओ मारे, शोभना मावशी. हा हा बेटा मी आहे. तू आहेस ग, पण तिचं नसणं, प्रत्येक गोष्टीतलं तिचं नसणं मी नाही विसरलोय. एकदा हॉस्टेलला असताना मला खूप ताप आला होता. मी फोन केला तिला, मी काय करू? तर या बाईने कुठल्या तरी डॉक्टरला फोन करून औषधं लिहून घेतली आणि मला फोनवर सांगितले. एकदाही म्हणाली नाही मला मी येऊ का रे बाळा तिकडे? एकदाही नाही. मला असह्य झालं तर मी उठलो, सरळ रेक्टरकडे गेलो त्याच्या ऑफिसमध्ये. तो मला जरा हॉस्पिटलला घेऊन गेला. मला मलेरिया डिटेक्ट झाला होता. मेलो असतो का तेव्हा? मी आता इथे तुमच्यात नसतो. अरे काय बोलतोस बेटा तू? हे बस बस बस. सॉरी यार, मी खूप मोठा सीन क्रिएट केला ना. आय एम सॉरी.
ऑफिसला कोण येणार आहे? नाही, माझ्याकडे गाडी नाही आहे, बाईक आहे. कोणातरी एकालाच मी घेऊन जाऊ शकतो. ओके. नको काळजी करूस, होईल तो शांत. काय करू हो? मला त्याच्या खऱ्या आई बाबांना भेटणं खूप गरजेचं आहे, नाहीतर लग्न नाही होणार आमचं. म्हणजे हं? म्हणजे खरे आई बाबा हवेत ना त्याच्या लग्नाला, नकोत का? सॉरी. नाही नाही, बरोबर आहे तुझं. खरे आई बाबा तर हवेतच. अरे बापरे, शेट, किती वाजले? अरे बापरे, उशीर झाला यार मला. चल चल चल. ऐक 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 ऐक, बस जरा 2 मिनिट. नाही नको, मला जाऊ दे, मला उशीर झालाय, काम करायचंय मला. बस रे 2 मिनिटं, मी सांगते म्हणून. अगं नको ग, खूप काम आहेत, नको मला जाऊ. बस बस. तू झोपतोस तिकडे कॉटवर, कॉट खाली? रात्रभर झोप नाही झाली ना? हो ग, पण मी असाच 5 मिनिटं बसलो आणि मला झोप लागली ग. प्लीज जाऊ दे ना मला. जा, शांतपणे झोप ना जरा वेळ. नाही, मला झोप नाही येणार आता. अगं खूप काम आहेत ग, खूप प्रेशर आहे. प्लीज. असा नको जाऊ. आय एम सॉरी. आय एम सॉरी. खूप उलट-सुलट बोललो ना तुला मी मगाशी. मी एक रिक्वेस्ट करू तुला, प्लीज. त्या बाईचा विषय पुन्हा नको काढूस. माझ्या ना डोक्यातले केमिकल्स असे उकळायला लागतात आणि मग माझ्यावर कसा अन्याय झाला आणि होतोय असं वाटून वाटून ना मला जळायला होता. प्लीज. एक मिनिट, बॅग दे. नको, जाऊ दे मला. दे, मी सांगते ना. कशाला? दे. काय? बस जरा 2 मिनिट. नको ना यार. बस बस, 5 मिनिटं बस शांतपणे, मग जा ऑफिस. नाही होत 5 मिनिटं. होत रे, शांतपणे ये बरं मागे जरा. हे नको हा, तुम्हाला झोप बीप लागेल उगाच. अशी कशी झोप लागेल? तू आता नीट छान जागा आहेस. नाही नको हा, प्लीज. हे असं काही करू नको. हे मला खरंच झोप लागेल यार. अशी नाही झोप लागत. पेढा आहेस का तू? बरं, फक्त 5 मिनिटं. 5च मिनिट. नीज माझा नंदलाला, नंदलाला रे, शांत है आभाळ सारे, शांतता रे, शांत वारे, या जरा
झाला मंद झाला रे. नीज माझा नंदलाला नंदलाला रे. ईशा काय ग? काही नाही, झोप लागली आत्ताच ओमला. हो ना, बरं झालं. रात्रभर जागरण झालंय त्याला. झोपाळ्यावर बसल्या बसल्या झोपला. हो का? दमलाय ना खूप. आई तो उठल्यावरती जाईल कामावर. तुम्ही एक काम कराल का प्लीज? काय ग? म्हणजे प्रधान सरांना एक फोन करून कळवलं तर, नाहीतर ते त्याला नेमका फोन करतील आत्ता जरा कुठे झोप लागली परत. नाही मी करेन ना फोन आता. सॉरी मावशी, मी ना 108 वेळा मारुती स्तोत्र म्हणत बसले ना, त्यामुळे उशीर झाला. सॉरी, मी लगेच डबा करून देते आणि ना आजोबांचा आणि आजींचाही भरते. हा ए धना, ये बेटा, मी सगळ्यांचेच डबे तयार केले. हा, स्वयंपाक झालाय. तुला खायची आहे का पोळी भाजी? सॉरी मावशी. अगं सॉरी कशाला? केलाय मी आता स्वयंपाक. अरे बापरे, म्हणजे या स्वयंपाकघरात मी स्वयंपाक करायचा नाही का? फक्त तूच करायचा का? का झालं? गुरुजी ओरडतील मला. देवा, गुरुजी ओरडतील? फुटपट्टीने बडवूनच काढेन त्याला. पुन्हा रडेल मी त्यासाठी. कुठे आहेत? कुठे गुरुजी तुमचे? ते ना बहुतेक क्लासला गेले असतील. मध्ये त्यांचा पोर्शन मागे राहिला तर ते क्लासचे सर जरा चिडले होते त्यांच्यावर, म्हणून ते सकाळी म्हणाले मी जाऊन येतो. बर. हे बघ, आता ओम झोपलाय ना, तर त्याला डिस्टर्ब करायचं नाहीये. घरच्या फोनवर काही फोन आले ना, तू सगळे निरोप लिहून ठेव. हा, मी तो ऑफिसला जाते आणि यायला जर मला सॉरी सॉरी सॉरी. हा, मला यायला उशीर झाला. हा हॅलो, बोल आई पटकन. काय काय ग इशू, असा का आवाज येतोय तुझा? नाही, मी ओमकडे आली आहे. त्याच्या आजींना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. अगं बाई, काय काय झालं त्यांना? बहुतेक अस्थम्याचा अटॅक ना. हो, अस्थम्याचा अटॅक आलाय त्यांना. आणि काय बघू आता, रिपोर्ट यायचे अजून, कळेल दुपारपर्यंत. हो का? बघ आता उमाचा विश्वास बसेल बघ. तिला असं सारखं वाटत होतं ना की तू त्यांच्या आजारपणाबद्दल खोटच सांगतेस म्हणून. हा, बरं झालं. अगं नाही म्हणजे त्यांना बरं नाहीये हे बरं झालं नाहीये, पण आता उमाचा विश्वास बसेल ना, हे बरं झालंय. आम्ही येतो सगळे. हा आई, अस्थम्याचा अटॅक आलाय. तुला वाटतोय तो अटॅक नव्हे. हा, तो नाहीये नाही का? सगळे येतो काय? सगळे येतो मुंज आहे का इथे कोणाची? काही काय? बरं आम्ही सगळे नाही बाई, पण उमाला घेऊन येते मी. हा आई, तू काही कर, तुला हवं ते. ओके? आणि हे बाई इशू, ऐक, ओमच्या आईला म्हणावं की काही काळजी करू नका, आम्ही विचारलंय म्हणून सांग त्यांना. हा, टेन्शन घेऊ नका. काही मदत लागली तर सांगा आम्हाला. काय, आणि होतील आजी बऱ्या म्हणावं त्यांना. आणि त्यांना सांग की अरे देवा, हे मी तुला कशाला सांगते सगळं, त्या भेटतीलच ना हॉस्पिटलमध्ये आम्हाला. आणि त्या असतानाच आम्ही शक्यतो येऊ. बरं का इशू, तू सांग आम्हाला. म्हणजे मी आजीना घाबरते म्हणून नाही, तसं काही नाही, पण उमाला बरं वाटेल ना त्या तिथे असल्या म्हणजे. हा, म्हणून तसं सांग, म्हणजे त्या असतानाच येऊ आम्ही. काय आई, तू इम्पॉसिबल आहेस. बाय बाय. काही सांगायचंय का मला? हो. अहो, ते आई म्हणतील. एक मिनिट बेटा. हा सुशांत बोल. हा, हो मी इकडे. नाही ओमच्या घरी आली मी.
हो नाही नाही, घरी कशी येईन मी आता? मी ऑफिसला जाणार आहे. हां, आणि मग हॉस्पिटलमध्ये एक चक्कर मारावी लागेल आता, रिपोर्ट्स वगैरे. सुशांत, अरे तू बरा आहेस ना? नाही 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 नाही, हे तू मला काहीच सांगू नकोस. अचानक कसं क्रेविंग होतं तुला? अरे 3-4 तासामध्ये मी पोचतेच ना घरी. सुशांत, सारखं बेबी सिटिंग नाही करू शकणार आहे मी तुझं. आता इतकी वर्ष प्यायलाच आणि आता इतके दिवस कंट्रोल केलंयस ना. सुशांत प्लीज. बर, हे बघ, तुला इतका त्रास होत असेल ना, जा तू सेंटरमध्ये जाऊन बस आणि तिथून मला फोन कर. मी म्हटलंय ना तुला, मी संध्याकाळपर्यंत येतेय. मी फोन ठेवतेय. तू असं काहीही करणार नाहीयेस. आय एम सॉरी बेटा, सॉरी. तू काय सांगत होतीस? हो नाही, सॉरी काय, ते बरे आहेत ना आता? हो, म्हणजे तू जे काय बघितलं होतंस त्याच्यापेक्षा फारच बरं आहे. पण काय, आता इतकी वर्ष दारू पित होता ना तो. क्रेविंग होतात. व्यसन सुटणं फार मुश्किल असतं. म्हणजे मन फार घट्ट करावं लागतं, एवढं मात्र खरं आहे. खरंय. तू कुठे हरवली आहेस? नाही, काही नाही. नक्की? हा म्हणजे अहो, काय सांगू, आता सगळंच विचित्र झालंय ना. तर माझी आई म्हणतीये की ती आजींना भेटायला हॉस्पिटलमध्ये वगैरे येणार आहे चौकशीला. तिला वाटतंय की तुम्ही अर्थात तिथं असणार. तुमच्या घरात इतक्या अडचणी आहेत, तुम्ही कशा असाल तिथे? पण आता हे सगळं मी तिला कसं एक्सप्लेन करू? प्लीज, कोंडी झाली. म्हणजे बघा ना, माझी आई, आजी, ओमची आई, तुमचा नवरा, सगळं एकत्र आलं एकाच वेळी. वेळ काही सांगून येत नसते ईशा. ते झालंच, पण आपल्यावरच का? मला तर ना कळतच नाही हल्ली काय रिॲक्ट व्हायचं, कसं रिॲक्ट व्हायचं. सगळ्यांनाच असा प्रश्न पडतो. काही झालं प्रतिकूल, व्हाय मी? सगळ्यांच्याच आयुष्यात येतो हा व्हाय मी. पण देव परीक्षा बघतोय असं म्हणायचं आणि फेस करायचं, आणि फेसवर स्माइल आणायचं. सॉरी, वाईट होता जो, पण ओमची आई आहे की नेहमी. सारखे जोक करायचा अधिकार आहे. नको काळजी करू, होईल सगळे. धना, आजी कशा आहेत? काय नाही, व्यवस्थित आहे सगळं. काही काळजी करण्यासारखं नाही. डॉक्टर पण येऊन बघून गेले, त्यांनी पण तेच सांगितलं. दादा एक काम कर, तू आजींसाठी डबा तयार कर, जयेश आला की त्याच्याबरोबर पाठवून देऊयात. नाही, मगाशी शोभना मावशी आलेल्या, त्यांनी सगळ्यांचा स्वयंपाक केला आणि डबा भरला, आणि मग ईशा वहिनी आणि ते आत गेल्यात हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन. अरे वा, सगळेच एकदम ऍक्टिव्ह झालेले दिसतात. गुरुजींचा काही फोन आलेला? झाला, आत्ताच झाला. तो त्याच्या क्लासच्या गडबडीमध्ये अडकलाय का? नाही, तू काय डब्याची फार काळजी करत बसू नकोस. तू तुझं सगळं आवरून झालं ना की जाऊन आजींना भेटून ये हॉस्पिटलमध्ये. जरा आंघोळ करून जातो, अंग बसून बसून आंबलंय का? पाणी गरमच आहे, तुम्ही लगेच फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला वाढतेच. उशीर झाला यार. हे ओम, असा का दिसतोस? काय नाही, बसल्या बसल्या झोप लागली मला. माझा चेहरा खूप झोपाळलेला दिसतोय का? तुम्ही आज ऑफिसला जाऊच नका ना, फोन करून सांगा नाही येते म्हणून. नाही, मला जावंच लागेल. नाही, एक मिनिट. आपण असं करूया की आपण कामत आजोबांना हॉस्पिटलमधून बोलवून घेऊयात. जयेश क्लासवरून आल्यानंतर तिकडे जाईल. ईशा आणि शोभना मावशी ऑलरेडी डबा घेऊन गेलेलेच आहेत तिकडे, त्यामुळे काळजीचं काहीच करणं काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, आता मात्र आपलं घर ना म्हणजे असं एखाद्या खऱ्या घरासारखं वाटायला लागलंय.
म्हणजे बघ ना, घरातला एखादा माणूस आजारी पडल्यानंतर बाकीचे लोक जशा ड्युटीज लावून घेतात ना, तसंच प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकानं आपली ड्युटी लावून घेतलेली आहे. सगळेजण एकमेकासाठी एवढी धावपळ करतात हे बघून खरंच खरंच खूप मस्त वाटतं यार. चल पळतो मी. ओके. हॅलो. रणजित, मी गौरी बोलते. हॅलो, एक मिनिट. वहिनी तू? गौरी,